पाचगणीतला सगळ्यात मोठा सावकार रमणीक शहा छोटी मोठी कर्ज देतो. ज्वेलरीचं मोठं दुकान देखील आहे त्याचं इथे, आणि जाधवचं पण खूप सारं देणं आहे त्याला. त्यामुळेच कदाचित जाधव त्याच्या मुलाच्या एका शब्दावर तिथे गेला. त्याला जाणं भागच होतं. त्याचं घर म्हणजे त्याचा बंगला इथून थोडं पुढे गेल्यावर आहे. आपण हवं तर जाऊ शकतो तिथे, सतीश म्हणाला. जय आणि सतीश परत एकदा गाडीत बसले आणि तिथून निघाले. पाचगणी शहराच्या थोडेसे पुढे आल्यावर एका बंगल्याच्या अलीकडे सतीशने त्याला गाडी थांबवायला सांगितली. बंगल्यात लोकांची गर्दी होती. खूप सारे लोक तिथे आज आले होते का कोणास ठाऊक, पण जय थोडासा इरिटेट झालेला. सर, मला वाटतं आपण आज जाऊन बघायला पाहिजे. जाधवला आपण विचारू शकतो की तो किती वाजता फ्री होईल. उगाच वाट पाहण्यात काही अर्थ नाही, सतीश म्हणाला. जय नाईलाजास्तव गाडीतून उतरला. दोघेही आता बंगल्याच्या आत शिरले. खूप सारे लोक आले होते. अशातच ते बंगल्याच्या आतमधल्या गार्डनमध्ये येऊन पोहोचले. गार्डनमध्ये बरेच लोक खुर्च्यावर बसलेले होते. तिथे शोकसभा सुरू होती. एका वृद्ध माणसाचा फोटो हार घातलेल्या अवस्थेत एका टेबलवर ठेवलेला, आणि बाजूला एक तरुण बोलत होता. जयचं तिकडे लक्ष नव्हतं. त्याची नजर मात्र सुभानला शोधत होती. सर, बंगल्याच्या मागच्या बाजूला जेवण बनवण्याचं काम सुरू आहे. तुम्ही थांबा, मी जाधवला बघून येतो, असं म्हणून सतीश त्या दिशेला निघून गेला. जय आता गार्डनच्याच कोपऱ्यातल्या एका झाडाजवळ येऊन उभा राहिला. बाजूला काही लोक आपापसात चर्चा करत होते. अचानकच झालं ना हो हे सगळं? मला तर विश्वासच बसत नाहीये. रमणीक शेठसारखा निर्व्यसनी माणूस, त्याचं मरण असं कसं आलं इतक्या अचानक हार्ट अटॅकने? एक माणूस म्हणाला. अहो, आता तुमच्यापासून काय लपवायचं? कुठे बोलू नका. माणसाला व्यसन कसलं ना कसलं तरी असतंच. दारू सिगरेटचं व्यसन नव्हतं त्यांना, पण बाकी बाईचा नाद काय कमी होता का? मी तर ऐकले की त्यांना तो रोग झाला होता. आता इथे बोलू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. चर्चा करणाऱ्यातल्या एका माणसाने दुसऱ्या माणसाकडे बघत हसत म्हटलं. अहो, काय सांगताय काय? दुसऱ्या माणसाला जरा धक्काच बसला होता. अहो, माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. शेवटचे 10-15 दिवस ते घरातून बाहेरच निघाले नव्हते. माझं त्यांच्या घरी रोजचं येणं जाणं होतं. मी बघितलंय त्यांना त्यांच्या खोलीत. पूर्ण शरीर सुकून गेलं होतं. उभंही नीट राहता येत नव्हतं, आणि जीभ पूर्ण कोळशासारखी काळी पडली होती. डोळे अक्षरशः पिवळे पडले होते. मला सांगा, ही अवस्था त्याच एका रोगामुळे होते ना माणसाची? तो व्यक्ती आता अगदी डिटेलमध्ये बोलला. ते वर्ण ऐकून जय चक्रावून गेला होता. म्हणजे रमणीक शहाची मरण्यापूर्वीची अवस्था देखील तशीच होती जशी सध्या रियाची अवस्था आहे. पिवळे डोळे, जीभ काळी, सडपातळ शरीरयष्टी, हे सगळं अगदी जुळून येतंय, जय म्हणाला. जय आता काही वेळ तिथेच उभा राहिला. काही वेळातच सतीश तिथे आला. सर, त्याचं काम अर्ध्या तासात पूर्ण होईल आणि मग तो इथून निघेल. तर मला वाटतं आपण अर्धा तास वाट पाहू, सतीश म्हणाला. जयच्या डोक्यात विचार सुरूच होते. आता तो आणि सतीश दोघे बाहेर आले. दोघेही आता गाडीत बसले होते. रमणीक शहाचा असा मृत्यू का आला? म्हणजे रिया आणि रवीमध्ये जी गोष्ट कॉमन होती तीच रमणीक बाबतीत देखील आहे. तीच विशिष्ट वस्तू ज्याबद्दल रवीने कोणाला सांगितलं नाही. तीच ती गोष्ट किंवा वस्तू. हा जाधव आल्याशिवाय काही कळणार नाही. 25-30 मिनिटं होऊन गेली आणि आता गेटमधून जाधव बाहेर येताना दिसला. तो गाडीजवळ येऊन थांबला. सर, सॉरी, हे काम अचानक आलं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. वाट बघायला लागली तुम्हाला, जाधव म्हणाला. ठीक आहे, बस गाडीत, जय म्हणाला. जाधव, मला एक सांग, रमणीक शहा आणि रवी यांचा कधी काही संबंध आला होता का? म्हणजे तू कधी रमणीक आणि रवी या दोघांना भेटताना बघितलंस? सतीशने सांगितलं की रमणीक शहा इथला सगळ्यात मोठा सावकार होता. लोकांना कर्ज द्यायचा.
त्याचं एक ज्वेलरीचं मोठं दुकान देखील आहे. तर मला असं विचारायचं आहे की रवी कधी त्याच्याकडे गेला होता का? याबद्दल तुला काही माहिती आहे का? जयने विचारलं. नाही सर, रमणिक शहाचं नाव ऐकलं की रवी शिव्या द्यायला लागायचा. खूप वर्षांपूर्वी इथे एक मॅटर झाला होता. पाचगणी मार्केटमध्येच ती गोष्ट घडलेली. सगळ्या लोकांनी पाहिली होती. पाचगणीत एक मोठा बार आहे. तो बार रमणिक शहाचाच आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी रवी आणि त्याच्या गावाकडचे एक दोघे पाहुणे इथे आले होते. त्या सगळ्यांनी त्या बारमध्ये जाऊन त्या दिवशी खूप मद्यपान केलं होतं. दारू पिल्यावर रवीचं डोकं फिरायचं. त्याचा तोंडावर ताबा राहायचा नाही. त्याच नशेमध्ये त्यांनी तिथल्या मॅनेजरला शिवीगाळ केली होती. रमणिक शहाचा मोठा मुलगा त्यावेळी त्या बारचा सगळा व्यवहार बघायचा. तो तिथेच होता. तो मध्ये येत त्याने भांडण सोडवायचा प्रयत्न केला, पण रवीने त्याला देखील शिवीगाळ केली आणि त्यानंतर बारमधल्या स्टाफने आणि रमणिक शहाच्या मुलाने मिळून रवीला चांगला चोप दिला होता. तेव्हापासून त्या पूर्ण खानदानाबद्दलच त्याच्या डोक्यात एक राग होता आणि ही गोष्ट मार्केटमध्ये घडली. त्यामुळे ती गोष्ट सगळीकडे पसरली होती. रवीची बदनामी झाली होती. तसा तो होताच आधीपासूनच बदनाम. त्यामुळे त्याला रमणिक शहानी पूर्ण त्याच्या कुटुंबाबद्दलच राग होता. त्यामुळे तो त्याच्याकडे जाणं शक्यच नाही. जाधव म्हणाला. जय परत एकदा आता नवीन प्रश्नांमध्ये गुंतून गेला. आताच मी काही लोकांना बोलताना ऐकलं. शेवटच्या 10-15 दिवसापासून रमणिकने स्वतःला कैद करून घेतलं होतं त्याच्या खोलीत. त्याच्या मृत्यूबद्दल असं सांगण्यात येतंय की त्याला हार्ट अटॅक आला होता. पण तिथे बोलणारी काही लोक अशी म्हणाली की रमणिकचं पूर्ण शरीर सडपातळ झालं होतं. त्याची जीभ काळी झाली होती. त्याचे डोळे पिवळे पडले होते. त्या माणसाने वर्णन केलेली रमणिकची अवस्था अगदी हुबेहूब तशी आहे जशी त्या मुलीची आहे, जिने त्या बंगल्याच्या इंटेरियर डेकोरेशनचं काम केलं होतं. अगदी तशीच अवस्था रवीची देखील होत चालली होती. जय म्हणाला. जी गोष्ट रवी आणि त्या मुलीमध्ये कॉमन होती, आता तीच गोष्ट रमणिकला देखील त्या दोघांची जोडत आहे. पण तू तर म्हणालास की रवी आणि रमणिकचा कोणताच संबंध आलेला नव्हता. पण मला तेच कळत नाहीये. मग रमणिकची जी अवस्था झाली तीच रवीची होती. दोघांमधले कॉमन म्हणजे तीच अज्ञात गोष्ट किंवा अज्ञात वस्तू, ज्याबद्दल रवी तुला नीट काही सांगत नव्हता. जय म्हणाला. अशातच एक 2 व्हीलरवाला गाडीच्या शेजारी येऊन थांबला. जाधव, बरं झालं सापडलास. हॉटेल का बंद ठेवलंस आज? त्या माणसाने आता जाधवकडे बघत विचारलं. भाई, आज जरा पाहुणे आलेत, जरा बाहेर गावी जायचे म्हणून आज बंद ठेवलं. त्यात रमणिक साहेबांचा 13वा होता. त्यांचं काम आत्ताच करून बाहेर पडलोय. सुभान म्हणाला. बरं ठीक आहे, आणि त्या पैशाचं बघ लवकर काहीतरी. मोहनलाल शेठला मी जास्त दिवस थांबवून नाही ठेवू शकणार. जतीन भाई होते तेव्हा सगळं चालायचं. मोहन तसा नाहीये. चल निघतो. असं म्हणून तो माणूस बाईक स्टार्ट करून निघून गेला. जाधवने कपाळावर हात मारून घेतला. किती जणांकडून कर्ज घेतलं आहेस बाबा तू? पाचगणीतला एक तरी माणूस सोडलाय का ज्याच्याकडून तू उधार घेतलं नाहीयेस? सतीश त्याला म्हणाला. जतीन शेठ चांगले होते राव. थोडेफार पैसे द्यायला उशीर झाला तरी काही बोलायचे नाहीत. पण त्यांचा पोरगा मोहन म्हणजे अगदी चांडाळच आहे. जाधव म्हणाला. जयने गाडी स्टार्ट केली होती आणि अचानक त्याने परत एकदा गाडी बंद केली. जतीन आणि मोहन हे दोघे कोण आहेत नक्की? जयने विचारलं. इथले सावकार लोक आहेत ते. रमणिकसारखाच त्यांचाही पैसे व्याजावर द्यायचा बिझनेस आहे. आणि योगायोग म्हणजे त्यांचे पण 2 छोटे ज्वेलरी शॉप आहेत. जाधव म्हणाला. जतीन शेठ होते म्हणजे त्यांना काय झालं? ते आता जिवंत नाहीत का? जयने विचारलं. नाही, त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला 4 महिन्यांपूर्वी. सुभान म्हणाला. म्हणजेच रवीचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्या आसपास घडली होती ती काही घटना? जयने विचारलं. हो सर, बरोबर रवीने आत्महत्या केल्यानंतर
एक 5-6 दिवसातच ही घटना घडली. जाधव म्हणाला, सर 1 मिनिट, आता लक्षात आलं माझ्या. मी जतीन शेठ यांच्या दुकानातून एके दिवशी रवीला बाहेर निघताना बघितलं होतं. हे सगळं तेव्हाच घडलं होतं. त्याच 2-3 दिवसात जेव्हा रवी 4 दिवस बेपत्ता होऊन परत आला होता, त्यानंतरच 2-3 दिवसात ही घटना घडली होती. त्यामुळे मी त्याला विचारलं पण होतं की अरे तू कर्ज घेतोयस त्यांच्याकडून? त्यावर तो म्हणाला होता की नाही, असंच दुसरं एक काम होतं, त्यासाठी आलो होतो. आणि मग काही दिवसातच मी त्याच्या हातात तो महागडा मोबाईल बघितला होता. अरे म्हणजे जतीन आणि रवीच्या मृत्यूमध्ये 4-5 दिवसाचं अंतर होतं. जतीनचा मृत्यू झाला तो देखील हार्ट अटॅकने असं सांगण्यात येतंय, पण खरं कारण वेगळंच असणार. ही एक साखळी तयार होत चालली आहे. म्हणजे ती गोष्ट जी रवीला तिथे मिळाली होती ती त्याने जतीनला विकली. त्याच्याकडे पैसे आले, त्याने मोबाईल वगैरे घेतला, दारूत पैसे उडवले. त्यानंतर त्याने काही दिवसात आत्महत्या केली आणि बरोबर 4-5 दिवसातच जतीनचा देखील मृत्यू झाला. रवी, जतीन आणि आता रिया, जी की विचित्र अवस्थेत आहे. आणि मध्येच रमणीक शहा देखील मेला. म्हणजे ती एक गोष्ट होती जी रवीने जतीनला दिली. जतीनकडून ती गोष्ट नक्की रमणीक शहाकडे गेली असणार आणि त्याच वस्तूतला काही भाग रियाकडे गेला असणार. म्हणजे ती एक शापित वस्तू या चौघांकडे गेली होती. त्यातल्या 3 जण तर मेलेत, पण मग रिया अजून जिवंत कशी हे मला समजत नाहीये. जय म्हणाला, मोहन शेठ येऊ का? ज्वेलरी शॉपच्या मागेच असलेल्या ऑफिसच्या दारावर जाधवने नॉक करत विचारलं. हो यात. आतून आवाज आला. एक बऱ्यापैकी प्रशस्त ऑफिस दिसत होतं. GK फायनान्स या नावाचा बोर्ड मागं दिसत होता. खुर्चीवर एक स्थूल व्यक्ती बसला होता. चेहऱ्यावर एक बेरकी हास्य, गळ्यात सोन्याच्या काही साखळ्या, अंगावर एक पांढरा शुभ्र कुडता, हातात बऱ्याच अंगठ्या आणि हातात एक गोल्डन घड्याळ. त्याच्या बाजूला एक जण कुठल्या तरी चेकवर त्याची सही घेत होता. सुभान ये बस, माझा निरोप मिळाला वाटतं तुला? हो शेठ, निरोप मिळाला म्हणूनच आलो होतो. बरं सोबत कोण आहेत हे? मोहनने विचारलं. हे साहेब पुण्यावरून आलेत, त्यांना तुम्हाला जरा भेटायचं होतं. मला सांगा, माझा या महिन्याचा कितीचा हप्ता आहे? जाधवने विचारलं. या महिन्याचा तुझा हप्ता 10,912चा आहे. असे अजून 8 हप्ते बाकी आहेत तुझे, मोहन म्हणाला. जयने सोबत आणलेल्या बॅगमध्ये हात घालत त्याच्यासमोर टेबलवर काही कॅश ठेवली. 11,000 आहेत. पैसे बघून मोहन जरा खुश झाला. अरे तुम्ही उभे का? बसा ना. अरे चंदू, 4 कप चहा आण. जय, सतीश आणि जाधव तिघे बसले. ते पैसे त्या मोहनने स्वतःकडे घेत मोजले आणि ड्रॉवरमध्ये ठेवले. मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. तुमच्या वडिलांबद्दल मला एक विचारायचं होतं. रवी नावाच्या माणसाला तर तुम्ही ओळखत असाल. त्याने तुमच्याकडे काही गहाण ठेवलं होतं का? कुठली मौल्यवान वस्तू वगैरे, ज्या बदल्यात तुम्ही त्याला काही पैसे दिले असतील? जयने विचारलं. रवी म्हणजे या जाधवचाच मित्र, बरोबर ना? नाही साहेब, खरं सांगायचं तुम्हाला तर मी हा धंदा बघतच नव्हतो. माझा साताऱ्याला कन्स्ट्रक्शनचा धंदा व्यवस्थित चालू होता. हा सगळा इथला धंदा माझे वडीलच बघायचे. त्यांचं अचानक हार्ट अटॅक म्हणून निधन झालं आणि त्यानंतर सुद्धा 3-5 महिन्यानंतर मी इथे आलो. मध्यंतरी आमचे सगळे व्यवहारच जवळपास बंद होते. आमचा एक विश्वासू माणूस होता, तो काही दिवस हा बिझनेस सांभाळत होता. पण गेल्या 4 महिन्यात आम्ही कोणाला कर्ज दिलं नाही आणि बऱ्याच जणांचं कलेक्शन पण थकलं होतं. आता मी 15 दिवसापूर्वी इथला चार्ज घेतला आणि हिशोब काढू लागलो. आता कुठे आमचं कलेक्शन सुरू झाले. म्हणजे रवीने जी कोणती वस्तू तुमच्या वडिलांकडे दिली होती त्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही? थांबा 1 मिनिट, रजिस्टरमध्ये एकदा चेक करतो. असं म्हणत त्यांनी ड्रॉवरमधले एक रजिस्टर काढला आणि चेक करायला म्हणून तो पान पालटू लागला. रवीने आमच्याकडून 2 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी काही विकलं होतं
इथं नीट लिहिलेलं दिसत नाहीये. त्याने काहीतरी विकलं होतं, गहाण ठेवलेलं होतं. रजिस्टरची पानं जरा खराब झाली आहेत. नक्की काय लिहिलंय काहीच कळायला तयार नाहीये. मोहनने ते रजिस्टर जय समोर धरलं. त्याच्यात आकडे दिसत होते, पण नक्की कोणती वस्तू त्याने इथे विकली होती त्याबद्दल काहीच लिहिलेलं स्पष्ट दिसत नव्हतं. मला आणखी एक सांगू शकता का? तुमचा आणि रमणिक शेठचा व्यवहार होत असतो का? जयने विचारलं. हो, आमचा होतो व्यवहार. त्याच पाचगणीतलं सगळ्यात मोठं ज्वेलरीचं शोरूम आहे. सोन्याची देवाणघेवाण आमच्यात होतच असते. गेल्या 4 महिन्यात एकूण 4 वेळा त्यांनी आमच्याकडून होलसेल भावात सोनं विकत घेतलं होतं. पण आता 5 दिवसांपूर्वी त्यांच्या इथे गोडाऊनमध्ये ठेवलेल्या सोन्यामध्ये घट असल्याचं लक्षात आलं. त्यासाठी त्यांनी पोलीस तक्रार वगैरे केली होती. आमच्या इथे येऊन देखील त्यांनी काही कागदपत्र तपासली होती की ती घट आमच्या बाजूने तर झालेली नाही ना. पण तसं काही सापडलं नाही. मोहनच्या मागच्या भिंतीवर एक फोटो लावलेला. तो फोटो जतीनचा होता. 65 ते 70 वय, पांढरे विरळ केस, एक पांढरा शुभ्र शर्ट, पांढऱ्या मिशा, असे एकूण त्याचं वर्णन होतं. त्या फोटोत काहीतरी होतं, पण जयला नक्की लक्षात येत नव्हतं. ओ, ठीक आहे, धन्यवाद. जय उठला आणि तिथून निघाला. सतीश आणि सुभान देखील त्याच्या मागे तिथून बाहेर निघून गेले. तिघेही आता गाडीजवळ येऊन थांबले. जयने आता दोघांना गाडीत बसायला सांगितलं आणि तो गाडीत बसला. ते आता तिथून निघाले. काही अंतरावरच पाचगणी पोलीस स्टेशन दिसत होतं. पोलीस स्टेशनसमोर गाडी थांबवत त्या दोघांना गाडीतच बसायला सांगून तो आतमध्ये गेला. जॉन कॅबिनमध्ये एकटाच होता. त्याने दरवाजा लॉक केला आणि जॉनने त्याला आत यायला सांगितलं. हॅलो, बोला. आज इकडे कसं काय येणं केलं? मला एक विचारायचं होतं. आता काही दिवसापूर्वीच इथले सगळ्यात मोठे सावकार रमणिक शाह यांच्या मुलाने येथे कोणती तक्रार केली होती का? त्याच्या ज्वेलरी शॉपमधून काही सोनं बेपत्ता झाल्याची वगैरे. थांबा, मी एक FIR रजिस्टर मागवून घेतो, जॉन म्हणाला आणि त्याने हवालदाराला आवाज दिला. काही वेळातच हवालदार ते रजिस्टर घेऊन आला आणि आता जामने रजिस्टर चेक करायला सुरुवात केली. हो सर, हे बघा, 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्या इथून तब्बल 5 तोळे सोनं गायब झाल्याची तक्रार त्याने केली होती. खरं तर ती तक्रार करायचं कारण म्हणजे त्या गोष्टीचा इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स क्लेम मिळवण्यासाठी ते असं करतात. तसं 5 तोळे म्हणजे त्यांच्यासाठी काय फार जास्त नाही, पण तरीसुद्धा त्यांनी तक्रार केली होती. आम्ही तिथे जाऊन चौकशी केली. त्यांचे स्टॉकचे रजिस्टर वगैरे बघितले. इतकंच काय, पण त्यांनी ज्यांच्याकडून सोनं घेतलं होतं त्या दुकानदाराच्या इथे जाऊन देखील आम्ही त्यांचे कागदपत्र चेक केले, पण तसं काही मिळालं नाही, जॉन म्हणाला. आणि आता जयचा संशय दूर झाला. ठीक आहे सर, थँक्यू सो मच, असं म्हणून जय तिथून निघाला. तो गाडीत येऊन बसला आणि त्याने सिगरेट पेटवली. 5 तोळा, 5 तोळा, 5 तोळ्याचा दागिना म्हणजे एखादं नेकलेस असू शकतं, एखादी सोन्याची जाड साखळी असू शकते. यस, आता माझ्या लक्षात येते नक्की काय घडलं असेल. रवी त्या रहस्यमयी जंगलातल्या त्या जागेवर गेला. त्याला तिथे 2 गोष्टी सापडल्या. एक गोष्ट म्हणजे 5 तोळ्याच्या सोन्याचा एखादा दागिना आणि त्याचबरोबर आणखी एखादी दुसरी सोन्याची वस्तू. त्या दोन्ही गोष्टी घेऊन तो इथे आला. त्यातली 5 तोळ्याची सोन्याची साखळी किंवा दागिना त्याने जतीनला विकला. त्यातूनच त्याच्याकडे 2 लाख रुपये आले होते. त्यातले पैसे वापरून त्याने मोबाईल घेतला. बाकीचे पैसे दारू सोडवले. पण ती दुसरी गोष्ट जी होती ती त्याच्याकडेच होती आणि हळूहळू त्या गोष्टीची नकारात्मकता त्याला जाणवू लागली होती. दुसरीकडे जतीनने रवीकडून घेतलेला तो सोन्याचा दागिना जेव्हा त्याच्याकडे आला तेव्हा त्यालाही त्या दागिन्यामुळे हळूहळू शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागला. काही दिवसातच रवीने आत्महत्या केली आणि जतीन देखील हृदयविकाराच्या धक्क्याने गेला. आता पुढचे 4 महिने तो दागिना तिथेच पडून होता.
मध्यंतरी सोन्याच्या खरेदी विक्रीमध्ये तो दागिना जतीन म्हणजेच मोहनकडून रमणीक शहाकडे गेला आणि लगेचच काही दिवसात रमणीक शहाचा देखील मृत्यू झाला. तो दुसरा दागिना रियाला बंगल्यात सापडला आणि तिथून तिचीही दुर्गती सुरू झाली. यस, आता लक्षात येते. रियाच्या रिंग फिंगरला झालेली ती जखम, नक्कीच तिने त्या बोटात ती अंगठी घातली असणार आणि ती अंगठी अजूनही तिच्याकडे आहे. जय एकटाच बोलत होता, चला निघू आता आपण पोलादपूर महाबळेश्वर घाटाकडे. असं म्हणत जयने आरसा नीट केला. आरशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं आणि अचानक त्याला काहीतरी लक्षात आलं. माय गॉड, तो फक्त एवढंच बोलला. माय गॉड, हे असं आहे तर. तरीच म्हटलं, मला जतीनचा फोटो बघून काहीतरी लक्षात येत होतं. ती गोष्ट माझ्या लक्षात आत्ता आली, माझ्या गळ्यातली चेन बघून. जयने गाडी काढली. गाडी आता त्याने परत एकदा पाचगणी मार्केटमधून पुढे घेतली आणि ते सगळे परत एकदा रमणीकच्या बंगल्याजवळ येऊन पोहोचले. जय पटकन गाडीतून खाली उतरला. सतीश आणि जाधवला काहीच कळत नव्हतं, पण ते सुद्धा त्याच्या मागे आले. 13व्याचा कार्यक्रम अजूनही सुरूच होता. लोकांची जेवण वगैरे सुरू होती. जय पटकन आतमध्ये शिरला आणि गार्डनमध्ये टेबलवर मध्यभागी ठेवलेल्या रमणीकच्या फोटोकडे त्याने बघितलं. तो आता आणखी थोडासा पुढे आला आणि फोटोच्या अगदी जवळ येत त्याने फोटोचे नीट निरीक्षण केलं. बाजूलाच रमणीकच्या घरातला एक जुना नोकर उभा होता. तो सुरू असलेल्या जेवणाच्या पंक्तीवर नजर ठेवून होता. कुणाला काही कमी पडत नाही ना, याची जबाबदारी कदाचित त्याच्यावर असावी. काका, तुम्ही याच घरात काम करता? जयने विचारलं. हो, मी या घरात काम करतो गेली कित्येक वर्ष. पण असं का विचारलं तुम्ही? जयला बघत तो म्हणाला, मला सांगा, याचा हा जो फोटो आहे तो कधी काढला होता? म्हणजे हा फार जुना फोटो वाटत नाहीये, बरोबर ना? जय म्हणाला, नाही, हा फोटो त्यांच्या मृत्यूच्या 10-15 दिवस आधीचाच असेल. गेल्या महिन्यात आमच्या इथे कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमातलाच हा फोटो आहे. तोच फोटो आम्ही एनलार्ज केला आहे. तो फोटो अशासाठी वापरावा लागेल याची कल्पना नव्हती तेव्हा. वाईट झालं, नोकर म्हणाला. जयने हळूच स्वतःच्या मोबाईलमधून रमणीकचा तो फोटो मोबाईल कॅमेऱ्यात काढून घेतला. जय पटकन तिथून बाहेर आला. जाधव आणि सतीशला काय करावं ते कळत नव्हतं. आता तर आपण पोलादपूरला जायला निघणार होतो आणि आता मध्ये साहेबांना हे काय झालं? जाधवने सतीशला विचारलं. अरे मला तरी काय माहिती. सतीश आणि जाधव गाडीजवळ येऊन बोलत होते. जय तिथे येऊन पोहोचला. जाधव, एक काम आहे, आपल्याला आता परत एकदा मोहन शेठकडे जायचंय. म्हणजे तुला आता जावं लागेल. हे 11,000 रुपये घे. हे पैसे घेऊन त्याच्या केबिनमध्ये जा. केबिनमध्ये त्याला सांग की मी पुढची इन्स्टॉलमेंट ॲडव्हान्समध्ये देतोय. तो पैसे मोजत असेल त्याचवेळी तुला वर लावलेल्या जतीन शेठच्या फोटोचा एक स्नॅप मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा आहे. झूम करून व्यवस्थितपणे तो फोटो काढ. माझा मोबाईल मी तुला देतो. लक्षात ठेव, फोटो अतिशय क्लिअर आला पाहिजे. आम्ही तिथे आलो तर परत त्याला कसली तरी शंका येईल. जय म्हणाला. सुभानसाठी तर लॉटरी लागली होती. पुढच्या महिन्यातली हप्त्याची रक्कम देखील त्याला जयने आताच दिली होती. साहेब, काळजी करू नका, मी बरोबर करतो. आता तिघेही गाडीत बसले आणि तिथून आता ते काही अंतरावरच असलेल्या मोहनलालच्या ऑफिसजवळ आले. सुभान गाडीतून उतरला. जयने त्याचा मोबाईल त्याला ओपन करून दिला होता. त्यात कॅमेरा सुरूच होता. तो मोबाईल त्याने तसाच वरच्या खिशात ठेवला आणि हातात 11,000 रुपये घेऊन तो मोहनलालच्या ऑफिसमध्ये शिरला. 10-15 मिनिटे झाली आणि 15 मिनिटानंतर सुभान बाहेर आला. गाडीत बसला. काम झालं का? सतीशने विचारलं. हो साहेब, एकदम क्लिअर फोटो आलाय. मोबाईल जय समोर धरत म्हणाला. जयने गाडी स्टार्ट केली आणि आता ते तिथून निघाले. काही अंतर पुढे आल्यावर जयने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि आता त्याच्याकडे 2 फोटो होते. एक जतीनचा
आणि एक रमणीकचा. त्या दोन्ही फोटोमध्ये एक साम्य होतं. दोघांच्या गळ्यातली सोन्याची साखळी एकच होती. जतीनचा हा फोटो साधारण कधी काढला असेल, काय सांगू शकशील? जयने सुभानला विचारलं. हो साहेब. आताच बोलता बोलता मोहनलालला मी विचारलं. म्हटलं, जतीन शेठ यांचा फोटो खूपच तेजस्वी दिसतोय. हा फोटो कधी काढला होता याबद्दल काही सांगता का, असं मी विचारलं. तेव्हा ते म्हणाले की हा फोटो 4 महिन्यापूर्वीचा आहे, जेव्हा एका लग्नाला ते गेले होते तिथला.